ही महामंडळ सरकारसाठी पांढरा हत्ती ठरलीत। तोट्यातली महामंडळ बंद करण्याच्या सल्ल्याकडे राज्य शासनाने साफ दुर्लक्ष केले। अशात राज्यात एकूण 110 पैकी 43% महामंडळ तोट्यात होती, तर 9% महामंडळ ना नफा ना तोटा तत्वावर सुरू होती। महत्त्वाचं म्हणजे तोट्यातील मंडळांना 50,000 कोटींपेक्षा अधिक तोटा झालाय, त्यामुळे ही मंडळ सरकारसाठी पांढरा हत्ती ठरली। काही महामंडळ नीट काम न केल्यामुळे कदाचित तोट्यात आली असतील, पण अनेक महामंडळ अशी आहेत, उदाहरणार्थ एस टी महामंडळ वगैरे असेल, ते तोट्यात जाणं ही काही मोठी गोष्ट आहे असं मला काही वाटत नाही। काही मंडळ जी आहेत ही लोकांच्या सेवेसाठीच निर्माण झालेले असतात आणि त्याच्यामध्ये तोटा नफा याचा काही विचार करायची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही। हे सरकारच तोट्यात आहे, नुसतं महामंडळ नाही। विविध जातींसाठी अनेक महामंडळ उघडले गेले, हे फक्त त्या जातींना फक्त आम्ही तुमच्या नावाने महामंडळ उघडलं, पैसे किती त्याच्यात? काही पैसे नाही। या सरकारला दर महिन्याला ओव्हरड्राफ्ट घेऊन कर्मचाऱ्याचे पगार करावे लागते, अशी परिस्थिती या महाराष्ट्राची आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।